नवी मुंबईत भाजपच्या वतीने महिला जन आक्रोश पदयात्रा, जुईनगरमधील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। नवी मुंबईत भाजपच्या वतीने महिला जन आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। जुईनगरमधून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। महिला सुरक्षेसह विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। या उपक्रमाचे आयोजन भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। यावेळी नवी मुंबई जिल्ह्याचे नवनिर्वाचित प्रभारी शशिकांत कांबळे यांनीही सहभाग नोंदवला। पदयात्रेत नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळे, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे आपले अध्यक्ष आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी डोम या ठिकाणी महिलांचा एक प्रचंड असा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला होता। हा जन आक्रोश मोर्चा होता। ज्या पद्धतीनं फक्त काँग्रेस आणि इतर त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते फक्त महिलांना आम्हाला काहीतरी द्यायचं अशा पद्धतीनं आव आणण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रत्यक्षात ओठावर एक आणि पोटात एक अशा पद्धतीची त्यांची ती कल्पना आहे हे सगळ्या आपल्या देशवासियांच्या समोर स्पष्ट झालं। महिलांना त्या ठिकाणी संसदेमध्ये आज तेवढ्या मेजॉरिटीनं महिला 33% बोलून उपयोग नाही, तर संसदेमध्ये तेवढ्या महिला गेल्या पाहिजेत, तेवढ्या खासदारकीच्या स्वरूपात ते गेल्या पाहिजेत, तेवढ्या आमदारकीच्या स्वरूपामध्ये ते आल्या पाहिजेत, त्यांना त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। ही मानसिकता त्या ठिकाणी 2023 मध्ये स्पष्ट केली होती भारतीय जनता पार्टीनं आपले लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली। त्यावेळी सरसकट एक मतानं त्या ठरावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली। व आता काय बिनसलं, फक्त त्या ठिकाणी दाखवायचं होतं की आम्ही एवढे पक्ष एकत्रित आहोत आणि त्या नावाखाली महिला भगिनींवर त्या ठिकाणी अन्याय केला। हा अन्याय त्या ठिकाणी महिला भगिनी कशा त्या ठिकाणी सहन करू शकतात। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।